पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा। महाविकास आघाडीतल्या नेत्यांची आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांची सत्र चालू आहेत, परंतु मावी यांनी अद्याप त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केलेला नाही, तसेच त्यांनी एकही उमेदवार जाहीर केला नाही। दरम्यान सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेच्या मावी याच्या उमेदवारीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। प्रणिती शिंदे या यंदा सोलापूरमधून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगतीये। या चर्चेवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। चुकीचा मेसेज मला असं वाटतं पसरवणं हे चुकीचं आहे। इलेक्ट्रॉल बॉन्ड्स ॲक्च्युली तुमच्या माध्यमातून ते लोकांसमोर आलं पाहिजे, कारण का आज आम्ही एक प्रेसर बाहेर काढलंय की ज्या दिवशी ज्यांच्यावर रेड झाली दुसऱ्या दिवशी त्यांनी ते बॉन्ड्स मोदी सरकारला दिलेत, म्हणजे एवढं दबावाचं राजकारण। तुम्ही बघू शकता त्या कंपनीची नावं माझ्याकडे, आज रेड आणि उद्या 1500 कोटी 1000 कोटी अशी ती बीजेपीच्या खात्यात जमा झाली, म्हणजे एवढं त्या ठिकाणी डिक्टेटरशिप किंवा ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा गोळा करण्याचं कट कारस्थान हे बीजेपीने इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या माध्यमातून केलं आहे। मी सुप्रीम कोर्टचे मनापासून आभार मानते की कुठेतरी आता ह्यांच्या विरोधात वारा व्हायला लागला आहे। पहिला निर्णय होता चंडीगडचा, दुसरा होता इलेक्ट्रल बॉन्ड्स आणि तिसरा होता SBIला कंपल्सरी केलं की एका दिवसात तुम्ही ते जाहीर करा। आणि म्हणून मी जस्टिस आपली जी कोर्टाची सिस्टीम आहे, जस्टिस सिस्टीम आहे, धन्य मानते की तुम्ही तरी आता त्यांच्या प्रेशर खाली आला नाहीत आणि जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणलं। प्रेसला पण विनंती करते की तुम्ही देखील इलेक्ट्रल बॉन्ड्स एवढा मोठा गफला आणि बीजेपीला काहीही जस्टिफिकेशन देऊ नाही शकत, ते ऑटोमॅटिकली बॅकफुटवर जायला निघालेत। आणि मला असं वाटतं ह्यावेळेस विजय महाविकास आघाडी आणि इंडियाचा नक्कीच। अधिकृत उमेदवारी आपली कधी जाहीर होईल, लिस्ट कधी येऊ शकते साधारण? आय थिंक औपचारिकता आहे, काही दिवसात होईल। काही रशिया युक्रेनचं जेव्हा युद्ध झालेलं तेव्हा आपले काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते आणि त्यावेळेस मोदीजींनी त्यांना विशेष विमान करून त्यांनी आणलं होतं। तशा पद्धतीची जाहिरात सध्या सोशल मीडियावरती येत आहे। मोदीजींनी पप्पा म्हणून ती ट्रेंडिंग सध्या जाहिरात। देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत, तर हे त्यांचं कर्तव्य आहे की आपले लोक जर कुठे असतील आणि बिचारे त्रास होत असेल तर त्यांचं कर्तव्य, ही काय मोठी गोष्ट नाही आहे, ही कर्तव्य आहे पंतप्रधानांचं। कारण का त्यांच्याकडे कारण का दुसरं काहीच नाही आहे त्यांना, शिवाय एक चेहरा, दुसरं कामच काही नाही। आज तुम्ही 10 वर्ष सोलापुरात बघू शकता, देशाचं नाही पण सोलापुरात बघू शकता, ना एअरपोर्ट, ना पाण्याचं नियोजन, ना शेतकऱ्यांना पीक विमा, ना भाव, ना दुधाचे दर, त्या ठिकाणी रेशन दुकानात काही ओस पडलेत। तर काय झालंय मागच्या 10 वर्षात? ती बिचार त्या काळादी साहेबांची चिमणी पाडली, ते असं एवढे अर्जंटली पाडली आणि वाटलेलं की दुसऱ्या दिवशी प्लेन चालू होईल। 6 महिने माझा चॅलेंज होता, 6 महिने झाले आणि अजून विमानसेवा झाली नाही। हा एवढा मोठा विश्वासघात लोकांसोबत केला आहे। इलेक्टरल बॉन्डची ज्या दिवशी तुम्ही न्यूज ब्रेक केली त्याच्या दुसऱ्या दिवशी 2 रुपयांनी पेट्रोल कमी झालं, म्हणजे हे भीक देत आहेत का आपल्याला? 300 रुपयाचं ते 1200 केलेलं तुम्ही 2 रुपयांनी कमी करता, अटेन्शन डायव्हर्ट करायला, आणि ते पण 2 रुपयांनी, म्हणजे भीक देत आहेत का? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय आणि म्हणून त्यांच्याकडे आता काही राहिलं नाही। मी तुम्हाला लिहून देते की बीजेपीकडे आता एजेंडा राहिला नाही सिवाय हे युक्रेनचं वगैरे। म्हणून येणारा काळ हा लोकशाही, संविधान आणि नक्की 100% महाविकास आघाडी, कारण का लोक हताश झालेत। हे 400 पार हे फक्त नॅरेटिव्ह आहे, पण 400 पार भाजप तडी पार असं होणार आहे। ॲडव्हर्टाइजमध्ये ज्या पद्धतीनं त्या मुलीला ट्रोल केलं चाललंय त्याला कसं बघायचं? भाजपने पुन्हा संपर्क नाही, ह्यांचं बॅक ऑफिस फक्त ट्रोलच करत आहे ना, दुसरं काही। भाजपाकडून पुन्हा संपर्क करण्याचा आपला प्रयत्न काही झालेला आहे का? विषयच संपलाय तो त्यावेळेस। आता मी काँग्रेसच्या वतीने, काँग्रेस माझ्या रक्तात आहे आणि काँग्रेसची लोकांना गरज आहे आणि मी ऑलरेडी माझा प्रचार सुरू केला। पुलवामा सारखी घटना घडली होती आणि त्याचा इश्यू झाला होता, तर असं अजून पुढे काय करतील का? एजेंडा नाही म्हणतात जेव्हा त्यांच्या सर्व्हेमध्ये असं रिफ्लेक्ट होईल की कदाचित त्यांना सीट्स कमी मिळणार आहेत आणि मागच्या वेळेस त्यांचीच लोक रेकॉर्डवर गेलेली की कदाचित हे त्याच्या मागे काय हेतू होता, तर मी एवढं सांगू शकते की जर सर्वे त्यांच्या बाजूनी होताना त्यांना दिसले नाही आणि इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि आता ते उघड पडतात, तर सावध राहूया आपण सगळे, आपण सतर्क राहूया। कदाचित तुम्हाला देशाच्या लोकांना इमोशनल करण्यासाठी काही ना काहीतरी कांड करण्याची शक्यता आहे, आपण नाकारू शकत नाही, कारण का ते सत्तेसाठी हपापले। जय श्रीरामचा नारा देऊन म्हणजे एक नवीन जातीय रंग देऊन निवडणुकीचा इश्यू करतात। धर्मासोबत कर्म पण महत्त्वाचं आहे।
आणि काम करा आणि त्याचं स्वागत आम्ही करतो, पण काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला त्या ठिकाणी. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.